लक्षात ठेवा, प्रथम बातमीचे शीर्षक वाचून बातमी कशा संदर्भात आहे हे जाणून घ्यावे. बातमी कोणत्या ठिकाणची आहे हे पाहावे. बातमी कोणत्या वर्तमानपत्रातील आहे. बातमी कोणी दिली आहे. बातमीत फोटो असेल तर तो बातमी संदर्भात आहे का ते पाहावे. पुढील बातमी मोठ्याने वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. जखमी घुबड वन विभागाकडे सुपूर्द. लोकसत्ता वृत्त विभाग, कळवण. शहराजवळील कोल्हापूर फाटा येथील प्रगतशील शेतकरी मोतीराम शिंदे आणि निलेश शिंदे यांच्या शेतात जखमी अवस्थेत घुबड पक्षी दिसून आल्यावर त्यांनी त्यास वन विभागाच्या ताब्यात दिले. निलेश शिंदे यांनी घुबडाला उचलून घेत त्याची पाहणी केली. घुबडाच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याचे दिसले. निलेश यांनी भ्रमणध्वनीद्वारे महाराष्ट्र निसर्ग आणि पर्यावरण संस्थेचे सदस्य विकास थोरात यांना ही घटना सांगितली. थोरात यांनी वन विभागाचे अधिकारी पंकज देवरे यांच्याशी संपर्क साधला. देवरे हे तत्काळ त्या शेतात पोहोचले. जखमी घुबडाला ताब्यात घेऊन प्रथमोपचारासाठी कळवण येथे घेऊन गेले. देवरे यांनी ही गव्हाण घुबड असून हिचे पंख 1 फुटाच्या आसपास तर तिची मान 360 अंश सेल्सिअसपर्यंत फिरू शकते अशी माहिती दिली. शेजारील बातमी वाचून प्रश्नांची उत्तरे सांगा. पुढील बातम्यांचे शीर्षक मोठ्याने वाचा. पुणे महानगरपालिकेने तयार केली ऑक्सिजनची लायब्ररी. पुणे जिल्ह्यातील 442 ग्रामपंचायती कोरोनामुक्त. उपक्रम